दक्षिणेची सुभेदारी म्हणजे सुळावरची पोळी हे दिलेर खान अजून जाणून होता. दिल्लीच्या पाठोपाठ मोगलांच्या राजवटीतले खरेखुरे सत्तेचे सिंहासन म्हणजे ही सुभेदारी होती. एकतर औरंगजेब स्वतःच 2 वेळा दक्षिणेचा सुभेदार होता. त्यामुळे इथले सारे बारकावे, तंटे बखेडे, फायदे तोटे या साऱ्या गोष्टींची बादशाला कल्पना होती. आपण गोड बोलून प्रत्यक्ष बंडखोर शिवाजीच्या पुत्राला बहादूरगडाच्या साफळ्यामध्ये आणून बंद केले आहे. ही खबर ऐकल्यावर बादशाकडून आपल्याला बक्षीस मिळेल अशी दिलेर खानाची किमान अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी आलमगीरने आपला शहजादा मुअज्जम याला दक्षिणेकडे धाडून दिलेर खानाला बेचैन करून सोडले होते. एके दिवशी दिल्लीहून साडणीस्वार आला आणि एखाद्याकडून मेजवानीची अपेक्षा करावी आणि त्याने कपाळावरच दगड मारावा तसे दिलेर खानाचे झाले होते. औरंगजेबाचे शब्द डोळे फाडून फाडून वाचताना त्याला गुदमरल्यासारखे वाटू लागले होते. दिले रोज उठसूट आपण त्या संभाजीचा जुलूस काढता अशी खबर आम्हाला मिळते आहे. नाकापेक्षा मोती जड होऊन देऊ नका. दुश्मनचा बच्चा आपल्या छावणीत आला आहे, त्याचा फायदा घ्या. आपल्या लष्करात नेहमीच त्याला ढालीसारखा आघाडीवर ठेवा. मरगठ्ठ्यांच्या मुलखावर छापे घाला आणि गमिण्याचं जास्तीत जास्त नुकसान करा. बक्षिसाऐवजी त्या कान उखाडणीच्या भाषेत दिलेर खानाला खूप दुःख झाला. त्याने आपल्या अनुभवी दिवाणाचा सल्ला विचारला तेव्हा त्याचा दिवाण जिया खान हसून बोलला, आजी हुजूर, हा खलिता लिहिताना बादशाने आपला भेजा खूप वापरला आहे. मतलब त्याला गोपनीच्या एका दगडामध्ये दक्षिणेतील अनेक पंछी मारायचे आहेत. आपण एक वेळी शिवाजी विजापूर आणि गोवळकोंढ्याकडे छापामारी करावी. त्यासाठी शिवाजी राजाच्या पोराला बळकोटिका धरून चौफेर फिरावा असं आलमपणाला वाटतं. संभाजीराजे आपल्या कचाट्यात सापडलेच आहेत. त्याचा वापर करायची नामीसंधी साधणे हे दिलेर खानाचे हिताचे होते. त्यात आपली फसवणूक झाली आहे असे संभाजीराजांना वाटेल कदाचित, पण त्याच्या गैरमर्जीची बादशाच्या मर्जीपुढे काय पर्वा करावी. दिलेर खानाने जिया खानाला विचारले, आता प्राप्त परिस्थितीत आपण कुठे जंग करू शकतो की ज्याने आलमपणा खुश होतील. भूपाळगड वो कहाँ है? विजापूरच्या वाटेवरून बानूर गावाजवळ जतच्या आसपास कोणाचा किल्ला आहे? मरगठ्ठ्यांच्या ताब्यात आहे आणि त्या किल्ल्याची तटबंदी मात्र बडी मजबूत. त्या किल्ल्यावरचा मराठा किल्लेदार पोलादी छातीचा आहे. पण हा किल्ला हाताशी लागला तर विजापूरच्या नाकाला वेसन घालणे खूप सोपे जाईल. दिलेर खानाच्या मेंदूला अनेक पाय फुटले होते. त्याने लगेचच भूपाळगडची बारीक सारीक माहिती गोळा करायला सुरुवात केली. चाकण जवळचा भुईकोट किल्ला 55 दिवस लढून फिरंगोजी नरसाळा ह्या बहादरने एकेकाळी शाहिस्तखानाचा माज उतरवला होता. तोच फिरंगोजी आता भूपाळगडचा किल्लेदार होता. त्याच्यासोबत विठ्ठल भालेराव हा त्याचा सबनीस होता. किल्ल्यावर बराच दारुगोळा आणि प्रचंड धान्यसाठा असल्याची खबर दिलेर खानाला लागली होती. किल्ल्याच्या बाहेरील मुलखात सरहदीवर गावातून आदिलशाही विरुद्ध मोगली फौज किंवा मराठे विरुद्ध आदिलशाही फौजा अशी नेहमीच झगडपकड चालायचे. त्यामुळेच लष्करी हालचालीने जर्जर झालेले त्या परिसरातील जनता भूपाळगडच्या आधाराला येऊन राहिली होती. किल्ल्यावर बानोबाचे म्हणजेच महादेवाचे जागृत मंदिर होते. तिथे राहणाऱ्या रहिवाशांचा बानोबावर आणि फिरंगोजीवर खूप भरोसा होता. बहादूरगडावरून भोपाळगडच्या मोहिमेची सूत्रे वेगाने हलवली जात होती. एके सकाळी बहादूरगडच्या 4 वेशीतून अचानक स्वारताऊचे पथके बाहेर पडू लागली. तोफगाड्यांच्या चाकांनी आरी बाजू लागली आणि फौजेसोबत निघणारे बाजार
तर भल्या पहाटेपासून जागा झाला होता. वाणी, भिस्ती, उदीम सारे आपल्या घोड्या खेचसह बाहेर पडू लागले होते. हवेलीतील शंभूराजे चिंताग्रस्त मनाने बसून होते. एकतर या मोहिमेबाबत दिलेरखानाने त्यांच्याशी उघड अशी कोणतीही चर्चा केली नव्हती. शिवाय 2 दिवसामागे शृंगारपूरहून कवी कलशांची आणि रायगडाहून येसूबाई राणीसाहेबांची गुप्तपत्रे एकाच वेळी प्राप्त झाली होती. दोघांनीही लिहिलेला मजकूर जवळपास सारखाच होता. युवराज, स्वस्थ न बसता काहीतरी करा. आपण मोगलाईत निघून गेल्यापासून इकडे तुमच्या विरोधकांनी बदनामीचे कारखानेच उघडले आहेत. काही जणांनी तर लवकरच आपण नेताजी पालकराप्रमाणे मुसलमानी धर्म पत्करणार अशी भूमिका सोडून दिली आहे. आपण आकांक्षाप्रमाणे तकदीर साथ देत नसेल तर काहीतरी वेगळं बहादुरी घडवण्याची संधी मिळत नसेल तर निदान जे आहे ते तरी सांभाळण्याचा प्रयत्न करा. ह्या आप्तजनांच्या गुप्तपत्रांनी तर शंभूराजांची अवस्था खूपच नाजूक करून सोडली होती. तितक्यात दिलेरखानाचा दिवाण जिया खान युवराजाच्या हवेलीमध्ये येऊन पोचला. चलो शहजादे, खान साहेब आपल्या महालामध्ये आपली किती देर वाट बघत आहे. त्यातच बोलला. तिकडे युवराज गुरकले आणि ते कैसे होगा हुजूर, दिलेर खान तो दख्खन के सुभेदार आहेत. दिवाणाने गर्विष्ठ उद्गार काढले. आम्ही तर स्वतंत्र राजे आहोत, शिवाजी राजाचे छावे आहोत. याचा विसर पडला की काय तुमच्या खान साहेबांना. शंभूराजांच्या तिरकस नजरेने आणि चढ्या स्वराने खानाचा दिवाण गोरामोरा झाला आणि खाली मान घालून मुकाट्याने तो बाहेर पडला. मात्र बाहेर कुचाचे नगारे वाजत होते. वखत थोडा आहे त्यामुळेच की काय पोलादी शीरशास्त्रण परिधान केलेले मोहिमेवरचा जामानिमा चढलेला दिलेर खान स्वतः युवराजाच्या महालात पोहोचले. त्यांनी शंभूराजांना कुर्णिसात करत सांगितले, चला आवरा, निघा शहजादे. 2 दिवसात आपल्याला भोपाळगडावर पोचायचे आहे. तिकडे फिरायची आमची इच्छा नाही. शंभूराजांनी स्पष्ट नकार दिला. पण बादशाह आलमगीराचा तसा स्पष्ट हुकूम आहे. असं आम्ही कोणता मुल्क जिंकायचा आणि जिंकू नये यासाठी थेट दिल्लीहून फरमान निघू लागले आहेत. तर दिलेर खानाच्या मनावर बादशाहने नवे हुकूम कोरले गेले होते आणि मराठ्यांचा शहजादा संभा म्हणजे खूप किमती हिरा आहे. त्याच्याकडून खुशीने अशी काम करून घ्या की ज्यामुळे त्या शिवाजीची खूप बदनामी होईल आणि आमच्या मोगलाईचा फायदा साधला जाईल. स्वतःच्या नामाविरुद्ध शंभूराजांना भोपाळगडाकडे कूच करणे भाग होते. 2 ते 3 दिवसातच फौजा भीमेचे खोरे पार करून बारामती, फलटण आणि मानदेश करत भोपाळगडच्या आजूबाजूला पोहोचल्या. दिलेर खान खूप सावधपणे पावले टाकत होता. चाकणचा भुईकोट किल्ला छोटा फौजेशी लढवणारा आणि औरंगजेबाच्या मामाला शाहिस्तखानाला घाम फोडणारा फिरंगोजी नरसाळा हा भोपाळगडचा किल्लेदार आहे. तो अशी तशी तलवार खाली ठेवणार नाही, उलट जिद्दीचा जंग देईल. तशीच दिलेर खानाची अडकळ होती. त्यामुळेच मध्यरात्री त्याने किल्ल्याच्या सभोवार जागोजागी आपली पथके पेरून ठेवली होती. रात्री तो संभाजींना बोलला, कळवा, आपल्या जातीभाईंना म्हणावे जंग टाळा, किल्ला सोडून निघून जा. शंभूराजांना दिलेराचा तो काबेजपणा कळत होता, पण गळाला अडकलेल्या माशाप्रमाणे सुटताही येत नव्हते आणि जगण्यासाठी तडफडण्याची आवश्यकता होती. त्यांनी आपल्या खास दूतामार्फत किल्ल्यावर खलिता धाडला. गड दुर्लभ आहे, त्यात दिलेर खानाची फौज दांडगी निष्कारण युद्ध कशाला करतात? आबासाहेबांच्या सैन्याची हानी करू नका. किल्ला मुकाट्याने आमच्या ताब्यात द्या आणि निघून जा. गडाखालच्या एका दरीमध्ये लष्करी देरे दांडे उभारले गेले होते. तिथेच एका बाजूला दिलेर खान तर जवळपास संभाजी राजांचा डेरा पसरला होता. उजाडता किल्ल्यावरून जामसाल घेऊन निरोपाचा स्वार माघारी आला आणि युवराजांनी प्रथम फिरंगोजीचे शब्द वाचले. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तो
कागद तसा दिलेर खानाच्या हाती सुपूर्त केला. न लढता किल्ला सोडून हात हलवत निघून जाण्याची रीत शिवाजी राजांच्या फौजेत नाही, ती यवनातीच आहे. हे संभाजीराजे आपण आपल्या याराला का समजून सांगत नाही? तो खलिता वाचून दिलेर खान रागाने लालबुंद झाला. तो गरजला. खलिताचा जबाब द्यायची ही काय रीत झाली? खान साहेब, अहो मानी मराठा हा मानाप्रमाणेच वागणार. सारेच काय या संभाजीराजासारखे दुर्वर्तनी निघणार आहेत? ही खुली कबुली देताना संभाजीराजांची चर्या विषादाने माखून गेली होती आणि दिलेर खानाने आपल्या काजळ भरल्या डोळ्यांच्या कोनातून संभाजीराजांकडे पाहिले. त्यांची मनधरणी करता करता तो बोलला, शहजादे, रायगडावरच्या त्या बेकार आठवणी काढून अजून किती दिवस झुरणार आहात? आपण स्वतःच मराठे राजाचे कानूनी वारसदार असून सुद्धा तुम्हाला रायगडावर जायची चोरी पिता तुम्हाला मोहिमेवर नेत नाही. सोतेली मा सियासतकडे फिरकून देत नाही. तुमच्या अब्रूची चिंध्या करायचा तुमचे सचिव आणि दरकंदार टोळी तिथे हमेशा खडी आहे. अहो, अशी गैरवर्तणुकी एखाद्या दासीपुत्रालाही मिळत नाही. म्हणून काय आम्ही आगीतून निघायचं आणि फुपाट्यात धूळ खात मरायचं? शंभूराजे गुरगुरले. युवराजाची समजूत काढण्यासाठी दिलेर खान अगदी त्यांच्या जवळ गेला आणि त्यांचे हात घट्ट पकडत कोणत्या स्वरामध्ये बोलला, शहजादे, तुमच्या कठीण वक्तामध्ये आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करतो आहोत आणि तुम्ही दुश्मनाच्या नजरेने आमच्यावर डोळे वटारता. दिलेर खानाच्या प्रतिपादनावर युवराज काहीही बोलले नाही. ते फक्त मुख गिळून चूप राहिले. आता वेळ दौडून उपयोग नव्हता. दिलेर खान धावत धावत आपल्या बिछव्यातून बाहेर आला. त्याने लढाईला सुरुवात करायचे आदेश देताच शंभू महादेवाच्या दऱ्यातून तोफा कडकडू लागल्या आणि त्यांच्या कानठळा बसवणारी आवाज बाजूच्या दरीमधून घुमू लागला. थोड्याच वेळात खानाच्या गस्तीच्या पथकांनी एक खलिता आणला. फिरंगोजीने तो संभाजींसाठी पाठवला होता, परंतु मध्येच मोगलांनी हस्तगत केला होता. युवराज, आपण आपल्या वाटेने निघून जा. आपण संकटात असला तर कळवा. आपल्यासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी रक्ताचे सडे सांडू तत्काळ कळवा. दिलेर खानाने तो खलिता शंभू राजांकडे पाठवण्याचा प्रश्नच नव्हता. धुनीमध्ये जळणारा तो खलिता पाहता दिलेर खान अस्पष्ट शब्दात स्वतःचीच बोलला, अल्ला, आमच्यावर बरीच मर्जी राखलीस. खान तेथून बुरुजावरच्या लढाऊ मराठा फौजेसह पाहता पाहता तो गडाची तटबंदी गिळण्यासाठी मोगलांकडे तोफगोळे आवेशाने पुढे धाव घेत होते, परंतु मराठी जिद्दी पथके प्रतिकाराच्या धुंदीने पुढे झेपावत होते. समोरून होणाऱ्या माऱ्याची पर्वा न करता कडवा प्रतिकार करत मोठी मराठे पथकाने बुरुजांवरून दगडाचा गोफण गुंड्याचा आणि बाणांचा एकच मारा सुरू केला. मराठ्यांचा तो कडवा रेटा पाहून दिलेर खान बावरला आणि आपल्या बिनीच्या सहकाऱ्यांना बोलता, काही न करा आणि त्या भूपाळ गडाच्या तटबंदीला पहिली खिंडार पाडा आणि त्याशिवाय तो बुढा फिरंगोजी शस्त्र खाली टाकणार नाही. खानाच्या नव्या आदेशानुसार बेलदार, घडवणची आणि तोफांची नवी पथके आडोसा धरत समोरची चढण चढू लागली आणि गडावरून बाणाचा दगडांचा जोरदार मारा सुरू होता. बेलदारी पथके लोखंडी पराती आणि पसरट ढाली डोक्यावर घेऊन स्वतःचा बचाव करू लागली. एका हाताने आडोसा धरत दुसऱ्या हाताने ही पथके भोके पाडत होती. त्यात सुरुंगाची दारू ठासली जात होती आणि मजुरांची झटापटीने काम आटोपले आणि सुरुंगांना बत्त्या देऊन ते दूर पळाले. कडकडाट करीत सुरुंगाची दारू पेटू लागली आणि त्यांच्या तडाख्याने बुरुजांना भेगा पडू लागला. तटबंदीची काही दगडे आडवे तिडवे झाले, मात्र ती मानी अभेद्या तटबंदी न कोसळता तशीच ताठमानेने उभी होती. दुपारी दुसऱ्या बाजूने संभाजीराजांनी युद्ध नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्यांनी तटबंदीला
लांबलचक शिडी लावल्या आणि त्यांच्या आधाराने मोगली सैन्य भराभरा वर चढू लागली. मात्र समोरून होणाऱ्या गोळीने काही जण भाजले. तोफांच्या तडाख्याने काहींचे शरीर कागदाच्या बोळ्यांसारखी पेटली आणि खाली कोसळली. अनेक जणांना मराठ्यांच्या बाणांनी पायबंदीही केली, परंतु शेवटी एका बुरुजाने मोगली पथकांना वाट दिली. फिरंगोजींनी किल्ला लढण्यासाठी प्रयत्नाची शर्थ केली, परंतु संभाजीराजेंच्या आणि दिलेरखानाच्या आक्रमक झुंजीसमोर मराठ्यांना हार खावी लागली. किल्ला पडतो आहे हे लक्षात येताच अनेक मराठी पथकांनी तिथून पोबारा केला आणि अनेक जण कैद झाले. सूर्य मावळतीकडे गेला आणि रक्ताळलेला भूपाळगड अंधाराचा अंगरखा पांघरून आपल्या जखमा लपवण्याचा प्रयत्न करू लागला. शंभूराजे आणि दिलेरखान आपल्या गोट्याच्या समोर पाळावर बाज टाकून बसले होते. आतला भव्य डेरा चिरागदाने पेटली होती. मशालजी दिवट्या मिरवू लागले होते. तितक्यात समोरचा गड उतरून अंधारातून 700 मराठे स्वारांचे एक पथक आले आणि त्या सर्वांचे हात पाठीवर बांधले होते. थंडगार वारा सुटला होता. शंभूराजांच्या समोरून ते मराठे कैदी दुसरीकडे हलवले जात होते. युवराजांना पाहता ते पथके थांबले आणि शंभूराजांचेही संभ्रमित नजरेने ते अनेक जण रागाने शंभूराजांवर डोळे वटारत होते. त्यांच्या पिळदार राठमिशा आणि तांबरलेले डोळे शंभूराजांचे उभे अंग जाळत होते. त्यांच्या त्या स्थितीमध्ये त्यापैकी बऱ्याच जणांनी खाली मान लवत शंभूराजांना मुजरा केला आणि स्वराज्याची ती दौलत पाहून संभाजीराजांचे मन कालवले. त्यांनी दिलेरखानाला विचारले, ह्या कैद्यांना कुठे धाडत आहेत खानसाहेब? पाठवतोय तिकडं बहादूरगडच्या कैदखान्यात. लक्षात ठेवा खानसाहेब, बंदिवासाशिवाय यांना अन्य कोणतीही शिक्षा होता कामा नये, युवराजांनी फरमावले. दुसऱ्या दिवशी सकाळी युवराजांना जाग आली. तीच मुळी लोखंडी आणि खोऱ्यांच्या खणखणाटाने संभाजीराजांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. दिलेरखानी अनेक मजुरांच्या टोळ्या लावल्या होत्या. त्याच्या करवी तो भूपाळगडची तटबंदी फोडत होता. तो मूर्खपणा पाहून शंभूराजे बावरले. तसेच उठून ते खानाच्या बिचव्यामध्ये घुसले. बिचव्याच्या खिडकीतून वर बोट दाखवत ते बोलले, खानसाहेब, हे काय चालवले तुम्ही? एकदा गड हाती आल्यावर तेथे अंमल बसवायचे सोडून किल्ल्याची समशान बनवण्याचा हा कोणता अघोरी प्रकार? दिलेरखान उपहासाने बोलला, एकतर हा किल्ला विजापूरच्या आणि तुम्हा मराठ्यांच्या सरहदीवर आहे. त्याचं रक्षण करायचं तर त्याचा आम्ही मोगलांना काय उपयोग? शंभूराजे खूपच निराश झाले. तेवढा अंगावर उकळत्या तेलाचे थेंब पडावे तसे दिलेरचे शब्द युवराजाच्या कानावर आले. तसे इकडे किल्ले ठेवून चालणारही नाहीत. आपल्या माळावर किल्ले बघितले की गुरामागे धावणारी कुणब्याची पोरं राजा बनण्याची स्वप्ने पाहू लागतात. त्या मानहानीने शंभूराजांचे डोळे तडकले. माऊलीजवळ कृष्णा नदी ओलांडल्यापासून आणि मोगलांच्या मुलखात पोहोचल्यापासून सारी अपशकुनी घटनांची मालिका सुरू होती. ते आपले काही सहकारी घेऊन गडावर बानोबाच्या दर्शनाला निघाले. सोबत दुर्गाबाई, राणूबाईंच्या पालख्या होत्या. चढ उतारांच्या घोडी मोकळी चालत होती. शंभूराजांची पावले आज उगाचच दगडांना ठेच काढत होती. पाठीमागून तटबंदी फोडण्याचा लोखंडी पारीचा आणि टिकावांचा आवाज ऐकू येत होता. गेल्या 7 पिढ्यांच्या पुण्याईने शिवाजीराजांनी राज्य उभे केले होते, त्याची तटबंदी तर आपण ढासळत नाही, या कल्पनेने युवराजांचे मस्तक गरगरत होते. वाटेत एक काझी साहेब भेटले. युवराजांना सलाम करीत बोलले, इथल्या सर्व जातींच्या लोकांना लाज वाटावी असा गुन्हा तिकडे आलमगीरांनी केला आहे. काय झाले काझी मिया? औरंगजेब बादशाह पुढच्या सप्त्यापासून मुसलमान नसणाऱ्या सर्व जातींच्या लोकांवर जिया नावाचा कर बसवणार आहे. अशी गरबात औरंगजेबाच्या बापाने अगर दादानी सुद्धा केली नव्हती.
चालता चालता शंभूराजे स्वतःशीच बोलले, हा बानोबाने दृष्टांत दिला म्हणावा. लाखो हिंदू रयतेवर अमानुष झिया कर बसवणारा हा औरंग्या आपल्याला काय न्याय देणार. काळ तर मोठा कठीण येत चालला होता. बानोबाच्या थंडगार गाभाऱ्यात शंभूराजे पोहोचले आणि देवाच्या पायावर डोके ठेवून तेथेच बराच वेळ बसून राहिले. रानूबाईंनी 21 नारळाचे तोरण आणि गळ्यातले सोन्याचे हार बानोबाच्या पिंडीवर ठेवला आणि पुजाऱ्याने त्यांना मंगल आशीर्वाद दिले. त्याचवेळी रानूबाईंना राहावे नाही त्या पुजाऱ्यांना त्या बोलल्या, भटजीबुवा, यावेळी आमच्या बंधुराजांच्या पोटी पुत्र होईल असा कौल मागा. आणि रानूबाईच्या बोलाबरोबर दुर्गाबाईंच्या चेहऱ्यावर वसंत फुलला. त्या खुदकन हसल्या आणि शंभूराजे काहीसे आश्चर्यचकित होऊन त्या दोघींकडे पाहू लागले. त्या धावपळीत हे गोड ओझे घेऊन आता कसे नि किती पळायचे असा त्यांना प्रश्न पडला. शंभूराजांना निवांतपणा फारसा टिकला नाही. ते तिथे विश्रांती घेत होते. तोवर त्यांचे 4 खासगी सेवक तिथे धावत पळत आले. ते अतिशय भयभीत दिसत होते. युवराज युवराज असा काळीज फोडणाऱ्या हाका देत होते. त्या आवाजाने शंभूराजे ताडकन उठले आणि निश्चित काहीतरी दगाफटका झाला असणार. शंभूराजांनी पवित्रता घेता हातातली तलवार उंचावली आणि करड्या स्वरात सेवकांना विचारले, बोला रे बोला, सांगा काय प्रकार आहे. राजे, खूप अन्याय झाला आहे. हो, खूप अन्याय झाला आहे. एक जण बोलला. दुसरा भयभीत होऊन सांगू लागला, काल इथे गडावर खानाने पकडलेले ते 700 मराठे सैनिक बघता इकडं गडाखाली नेले होते. अरे काय झालं त्यांना. युवराजांचा श्वास वाढला. आता कसं सांगू राजे. त्या सेवकांच्या दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागला. तो हुंदके देत बोलला, युवराज, त्या दुष्टाने त्या 700 जणांपैकी निम्म्या जणांचे एक एक हात तोडून त्यांना थोटं केला आणि हो उरलेला त्या एक पाय तोडला आणि त्यांना लंगडं केलं. बघा, अशी विटंबना माणसांची सोडताच पण जनावरांची ही कुणी केली नसेल. ते भयंकर वृत्त कानावर पडताच संभाजी राजांची क्रोधाग्नी खवळला आणि त्यांच्या डोक्यावरचे मऊ रेशमी केस ताठ झाले आणि हाताच्या मुठी वळल्या. संतापाने त्यांचे दात चावले आणि मंदिराच्या बाहेरच संभाजी राजांचा घोडा उभा होता. राजाने धावत जाऊन घोड्याच्या पाठीवर आपला राट हात ठेवला आणि त्यांच्या आधाराने गोपाळाच्या पोरासारखी त्यांनी घोड्यावर उडी ठोकली आणि गडाच्या मागच्या जंगली वाटेने गडातून खळगण्यातून जोराने घोडा हाकला आणि पाठीमागून स्वरताव मोठमोठ्याने ओरडत होते, युवराज, थांबा थांबा, गडबड करू नका, घोडा पडेल, थांबा. युवराजांच्या सैरभैर मनाला कोणाची आवाज ऐकू येईनासे झाले. बघता बघता नाच खळगण्यांची आणि अत्यंत धोकादायक उतरण त्या जनावराने एकदाची पार केली. घामाने थबबलेले घोडा खानाच्या गोठासमोर एकदाच येऊन थांबला आणि शंभूराजांच्या त्या अचाट दर्शनाने मोगली दरकनदार त्यांच्याकडे पाहतच राहिली. घोड्याचे ते 4ही पाय रक्ताने माखलेले, युवराजांच्या डोळ्यात तर लाल निखारे फुललेले. त्यांनी घोड्यावरून जमिनीवर उडी ठोकली आणि मोठ्याने गर्जना करीत आवाज दिला, कोठे आहे तो बुढा हरामखोर दिलेर खान. जेव्हा भूपाळगडची कातीव कडसर उतरताना शंभूराजांना दिलेरने पाहिले होते तेव्हाच त्यांना पुढच्या भय संकटाची जाणीव झाली होती. खानाच्या गोटाभोवती सुमारे 2000 शस्त्रधारी सैनिकांचे कडे होते. शेताच्या बांधात लपून बसलेला उंदरासारखा खान आत लपलेला होता आणि संतप्त शंभूराजांशी सामना करायची हिंमत त्याच्यात आता उरली नव्हती. डरपोक बुढा बाहेर ये. बराच वेळ शंभूराजा हाका देत राहिले. खूप उशिराने वरच्या लाटा शांत झाल्या, परंतु खळवळलेला समुद्र अद्यापही निव्वळ नव्हता. त्यांनी समोरच्या सैनिकी जामा बाग
करवी आणि दिलेर खानाला निरोप दिला आणि जा सांगा त्या तुमच्या बुढ्या खानाला एक संभाजी मोगलांना येऊन मिळाला. जा सांगा तुमच्या त्या बुढ्या दिलेर खानाला एक संभाजी मोगलांना मिळाला म्हणून. काही शिवाजी राजा अजून संपलेला नाही आणि संपणारही नाही. रात्री शंभूराजे भयंकर बेचैन होते. कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तोडलेले ते 700 मराठे डोळ्यासमोर सारखे उभे राहत होते. शंभूराजांकडे क्रोधित, अपमानित आणि अचंबित होऊन पाहणाऱ्या त्यांच्या त्या नजरा त्यांना क्षणाक्षणीही उचंत द्यायला तयार नव्हत्या. डोके अक्षरक ठणठणत होते. त्यांची ती विचित्र अवस्था पाहत मंचकावर दुर्गाबाई आणि राणूबाई अर्धी रात्र झाली तरी बसून होत्या. मस्तक शूल थंड होण्याची लक्षणे दिसेनात आणि शंभूराजे धाडकन उठले आणि कोपऱ्यातल्या करवंटा हाती घेतला आणि राणूबाईंना आपल्या बंधूच्या क्रोधाची चांगली जाणीव होती. त्या पुढे धावल्या आणि त्यांनी शंभूराजांना पाठीमागून कवळा घातला आणि बाकीचे सेवकही त्यांच्या मदतीला धावले. सर्वजण शंभूराजांना आवरण्याचा प्रयत्न करू लागले होते. तेव्हा शंभूराजे ओरडले, सोडा अक्कासाहेब आम्हाला. काय करता आहात राजे आपण? कपाळावर हात मारीत शंभूराजे म्हणाले, राणू अक्का ह्या दरीमध्ये शिवाजीचा हा पोर संभाजी मुक्कामी असताना पलीकडे तिथून थोड्याच अंतरावर 700 मराठ्यांचे हातपाय तोडले जातात. हे अमानुष कृत्य करणाऱ्या बदमाशाला जर आम्हाला रोखता आलं नसेल तर ह्या हातांचा काय उपयोग? थांबा, आमचे हे हातच थोडे करून आम्हाला प्रायश्चित होऊन घेऊन द्या. राजे संयम बाळगा. दुर्गाबाई हात जोडत बोलल्या, शंभूबाळ तुम्हाला आमच्या रक्ताची आण आहे. राणूबाई तुम्ही जर अजून जाणून बुजून असे अपंग होऊ लागला तर काय होणार आपल्या मराठी राज्याचं? दुर्गाबाईंनी विचारलं. शंभूराजांनी आपल्या अंगातील शक्तीच्या जोराने एक जोराचा हिसका दिला आणि तसे त्या अडवणारे सेवक बाजूला जाऊन पडले. ते पाहताच राणूबाईंनी पुढे धाव घेतली आणि त्या सरळ शंभूराजांच्या पायाजवळ जाऊन कोसळल्या आणि शंभूराजांचे हात हाती धरत हंबरडा फोडत बोलल्या, ऐका ना हो शंभूबाळ, ऐका. आज तुम्ही आपले हात गमावून बसला तर उद्या आमचे काय होईल? आबासाहेबांच्या माघारी तो पापी औरंग्या आपल्या मुलखावर धावून आला तर त्याच्या घोड्याचे पाय छाटायची ताकद तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातात आहे? शंभूराजे राणूबाईच्या हंबरड्याने, त्यांच्या कळवळल्याने शंभूराजांचा हाताचा वरवंटा गळून पडला आणि समोर डेऱ्यांचा बळकट मध्य खांब उभा होता. शंभूराजांनी सरळ त्या खांबाला मिठी मारली आणि खवळलेला हत्ती आपल्या भणभणत्या मेंदूचा ज्वार थंड करण्यासाठी जसा फत्तेवरचा फडका देत डोके आपटतो त्याचप्रमाणे शंभूराजा त्या खांबावर डोके आदळत होते. मध्येच त्याला कडकडून मिठी मारत होते आणि डोळ्यातल्या उष्ण आसवांची सर पुसत हंबरत होते. आबासाहेब, खूप चुकलो आहोत आम्ही. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनही दाबा. धन्यवाद.